मग बघा आता इथं प्रॉब्लेम दिलेला आहे ट्रिग्नोमेट्रीचा, ठीक आहे. सगळ्यात पहिले प्रॉब्लेम रीड आउट करा. विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 75. ठीक आहे. मग इथं काय सांगितलं आहे, साइन 75 डिग्री दिलेलं आहे आणि साइन 75 और काय दिलेलं आहे, और मध्ये साइन ऑफ 5 पाय अपॉन 12. ठीक आहे. मग हे दोघं कसे इक्वल आहे. जर आपण इथं बघा साइन ऑफ 5 इंटू पाय म्हणजे किती राहतं 180 डिग्री डिवाइड बाय 12 जर केलं मग बघा 6 एक 6 6 दोन्ही 12 साइन 3 18 बे एक बे आणि इथे येणार 15 15 गुणिले 5 किती येतं साइन ऑफ 75 येतं. किती येतं साइन ऑफ 75 डिग्री येतं. ठीक आहे. मग कधी कधी पेपरमध्ये असं पण विचारू शकतं, असं पण विचारू शकतं, त्यावेळेस काय कन्फ्यूज नाही व्हायचं. ठीक आहे. मग मी आता हे रब करतो. ठीक आहे. मग इथे एकदाच लिहितो बघा साइन ऑफ 75 डिग्री इक्वल्स टू साइन ऑफ 5 पाय अपॉन 12. ठीक आहे. मग इक्वल्स टू आता आपण साइन 75 आपल्याला अँगल माहिती साइन 75 नाही, मग याला 2 याच्यामध्ये डिवाइड करू. मग साइन 60 प्लस 45. ठीक आहे. मग आता बघा इथं साइन ए प्लस बी असा फॉर्म आलाय. ठीक आहे. मग आपण जर आता याला ए म्हटलं आणि याला जर बी म्हटलं तर मग साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला येणार. मग बघा साइन ऑफ ए प्लस बी. मग साइन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे साइन ए कॉस बी प्लस साइन बी किंवा कॉस ए कॉस बी, कॉस ए आणि साइन बी राहणार. ठीक आहे. मग हा काय आला आपला फॉर्म्युला आला. ठीक आहे. हे कशाचा फॉर्म्युला आहे आता हे ए आणि बी मी इथं काढून टाकतो. ठीक आहे. मग आपला काय हा फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युलानुसार पुट करा. मग आता या फॉर्म्युलामध्ये बघा कॉस ए काय येणार आहे साइन ए काय येणार आहे साइन 60 येणार आहे आणि 45 जो आहे तो आपण बी घेणार आहे. तर मग बी घेतल्यानंतर ते काय होणार बघा. मग आता इथं काय होईल मग इथं लिहितो साइन ऑफ एच्या जागेवरती आपण किती घेणार आहे 60 प्लस बीच्या जागेवरती 45. ठीक आहे. 60 डिग्री आणि 45 डिग्री. मग इथे येणार आहे साइन ऑफ 60 कॉस ऑफ 45 प्लस कॉस ऑफ 60 आणि साइन ऑफ 45. ठीक आहे. मग आता तुम्हाला साइन 60ची व्हॅल्यू माहिती आहे. मग साइन 60ची व्हॅल्यू किती आहे बघा. आपण त्या दिवशी लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं टेबल, तर ते टेबलमध्ये आपण ड्रॉ केली होती. ठीक आहे. तर मग आता त्या व्हॅल्यू पुट करायचे. मग साइन 60 काय राहतं अंडर रूट 3/2 इंटू कॉस 45 1 अंडर रूट 2 प्लस साइन कॉस 60 किती आहे 1/2 आहे आणि साइन 45 1 अंडर रूट 2. मग बघा इथं काय येणार आहे अंडर रूट 3/2 अंडर रूट 2 प्लस इथं काय येणार 1 आता 1 इंटू 1 1 होणार आणि 2 इंटू अंडर रूट 2. मग बघा इथं येणार आहे डिनॉमिनेटर दोघांचं पण सेम आहे म्हणजे वरती ॲडिशन होणार आणि डिनॉमिनेटर एकदाच लिहायचं. पण ठीक आहे. म्हणजेच काय आलं साइन मग 60 प्लस 45 किती येतं 75. ठीक आहे. 75 डिग्री इक्वल्स टू अंडर रूट 3 प्लस 1 अपॉन अंडर रूट 2. ठीक आहे. हे काय आलं साइन 45 आलं. काय आलं सॉरी साइन 75 आलं. किती आलं साइन 75 इक्वल्स टू मग फायनल आन्सर लिहायचं. ठीक आहे. मग फायनल आन्सर काय येणार साइन ऑफ 75 इक्वल्स टू साइन ऑफ 5 पाय अपॉन 12 इक्वल्स टू अंडर रूट 3 प्लस 1 अपॉन 2 अंडर रूट 2. ठीक आहे. काय आलं 2 अंडर रूट 2 आलं. इथं 2 लिहायचं राहिलं. ठीक आहे.
मग आपलं साईन 75ची व्हॅल्यू किती आली? साईन 75ची व्हॅल्यू आली बघा √3 + 1/2 √2. हे आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. असा प्रॉब्लेम जर पेपरला आला तर 2 मार्कसाठी, किती मार्कसाठी? 2 मार्कसाठी. तर तुम्हाला त्यावेळेस तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.